नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण नाही का नाही सगळे आमची लहान मुलं का नाही गावाला आलेली इथं सुट्टीला, आणि एक सुट्टीला आली का नाही की पोरांना असं काहीतरी वेगवेगळं खाऊशी वाटतं का नाही, म्हणून आहे का नाही आज मी एक वेगळा पदार्थ बनवणार आहे। आता ढोबळी मिरची म्हटलं का नाही, ढोबळी मिरची पसनी का नाही म्हणजे आपण भरली मिरची करत असतो या, सुकी मिरची करत असतो या, मसाला मिरची करत असतो या, पण ह्याच मिरची पासून आहे ना मी आज चकली भजी बनवणार आहे। आता चकली भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया। बनवण्यासाठी का नाही ह्या अशा ढोबळ्या मिरच्या का नाही मी घेतलेल्या चांगल्या 10-12 म्हणजे 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि त्यासाठी आपल्याला इकडे लागणार आहे साहित्य 1 वाटी भरून घरचं बेसन पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे, थोडासा घरचा सोडा घेतलेला आहे, आणि थोडीशी का नाही आपण लसूण टिचून घेतलेला आहे, वावा, जिरं आणि लाल मिरची पावडर घेतलेली, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, ही मिरची आपल्याला धुवून घ्यायची। मिरच्या अशा आपल्याला धुवून आणि नितळून घ्यायच्यात। मिरच्या चांगल्या अशा नितळून घेतल्या का नाही म्हणजे चिरायला सुद्धा बऱ्या पडतात। आता सगळ्या मिरच्या धुवून नितळलेल्या आहेत। आता आपल्याला सगळ्यात अगोदर ही जी चकली पाडून घ्यायची, ही पाडायची आता आपल्याला ह्या मिरचीची या पद्धतीने बघा आपल्याला चकल्या पाडायच्या। तर आता चकली पाडताना ह्याचा आकार बघा किती मस्त असा येतोय, आणि भजी केल्यावर तर किती चांगला आकार येईल, आणि एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट भजी लागते। तर अशा चकल्या झाल्या पाडून, आता पीठ घ्यायचं वतून। आता ह्याच्यात घ्यायचं आपल्याला बेसन पीठ, मस्त असं बेसन पीठ घ्यायचंय कालवून, त्याच्यात टाकायची मिरची पावडर, थोडंसं टाकायचं जिरं चोळून, मस्त असा खमंग वास येतो या। ह्याच्यात टाकायचं वावा सोडून 1/2 चमचा, म्हणजे भजी नाही पचायला हलकी जाते। थोडीशी टाकायची हळद, थोडासा टाकायचा सोडा, कुटून घेतलेली ही आपल्याला टाकायची लसणाचं टिचून घेतलेलं, चवीपुरतं टाकायचे मीठ। आता ह्याचा करायचा आपल्याला एकजीव। इकडून मसाला घेतलाय, आता ह्या पिठाला बघा आपण लावून लसणाचं टिचून घातलेलं आहे ना आपण लसूण, त्याच्यात वास एकदम मस्त येतो, आणि का नाही आपण ती वावा सुद्धा घातलेला आहे। आता ह्यात घालायचं आपल्याला पाणी, आता ह्याच्यात ओतून एकदम पाणी वतायचं नाही, लागल असं वतायचं, आणि पीठ असं चांगलं खलवून घ्यायचं। पीठ खलावताना लय घट करायचं नाही, आपल्याला सरसरीत करायचंय पीठ। पीठ मस्त झाले आता बघा आपलं कालवून, चूल पण इकडं चांगली पेटलेली आहे। आता कढई घेते ठेवून, कढई चालायची चांगली गरम, कढई चांगली गरम झालेली, आता त्यात घालायचं तेल। तेल मस्त गरम करून घ्यायचं। आता पिठात आहे का नाही आपल्याला चकल्या अशा टाकून घ्यायच्या, आणि चांगल्या भरवायच्या। तेल बी चांगलं गरम झालेलं आहे। आता हे आपल्याला घ्यायच्या तेलात सोडून, मस्त असं तेल गरम झालेलं आहे। भजी बघा किती अशी चांगली कुरकुरीत होतोवर आपल्याला भाजून घ्यायच्यात, म्हणजे आतली जी मिरची असते का नाही ती कच्ची राहत नाही। आता आपल्याला ही भजी का नाही अशी पलटी करून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या अंगणी चांगली भाजली जाते। तर
आता दुसऱ्या अंगी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची चांगली. जाळवायच लागला का नाही चांगली अशी भजी तळली जाते तर म्हणजे आतलं पीठ आहे ना कच्चं राहत नाही. आता ह्याच पद्धतीने का नाही मी सगळी भजी करून घेते. छान अशी भजी आपली तळलेली इथं बघू शकता तुम्ही. आता ह्या ताटात काढून घेते. ह्याच पद्धतीने सगळी भजी करून घेते. भजी आपली तळून तयार झालेली इथं बघा एकदम छान अशी बघा मस्त अशी कशी जणू का फुलंच येते बघा एकदम कळ्या उमलल्यासारख्या कुरकुरीत अशी भजी आपली तयार झालेली इथं बघा. आतली मिरची सुद्धा तळलेली आहे. तर आता आमचा दाद्या आणि आमच्या चुकीला आलेली का नाही माझं भाचं येतं का नाही ही तुम्हाला चव करून दाखवतेला. अशी चकली भजी तयार झालेली इथं. चला चव करून दाखवले या मंडळी. आमच्या आईनं बघा मस्तपैकी का नाही ढोबळी मिरचीची चकली भजी बनवली होती. तुम्हाला कशी झाली ते सांगतो. एकच नंबर झाला आहे. एकदम तुमच्या हॉटेलातल्या भज्याला मागं सारखेल अशी एकदम हे अशी नुसतं तुम्ही ना श्वास बरोबर जरी खाल्ली नाहीत ना आणि नुसती अशी कुरडी जरी खाल्ली ना एक नंबर चव देते. आणि लहान लेकराच्या आवडीने खात्यात. एकच नंबर झाले अगं. मला का नाही आयुष खतरनाक. हा मला का नाही ही ढोबळी मिरची आवडत नाही. हा भजी खाताना एक नंबर लागते. हा छानच. आणि चुलीवरची तळलेली तर एकच नंबर. आजच्या आता प्रत्येक जण म्हणते गॅस मिळाला पण आमचा हा गॅस कधी संपल का हो? अजिबातच नाही. आणि चुलीवर केलेला पदार्थ तर एकच नंबर. चला मंडळी आजचा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ढोबळी मिरचीची चकली भजी कशी काय झाल्यात का नाही कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.